वेश भस्म जोगी निर्विशेष. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही चाललो कालभैरव मंदिरामध्ये. सकाळचे 7 वाजता आहे. 7:30चा प्लॅन होता. आता बघू थोडं मागे पुढे झालं आहे. ठीक आहे मित्रांनो, उज्जैन सिरीजचा हा आहे शेवटचा पार्ट. या व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो कालभैरव मंदिरात. यानंतर पुढे काय झालं हे मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. ते तुम्हाला समजेलच. यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर. और 50 का ये चढ़ के वापस मिलता है अपने घर के लिए भाई. घर दुकान ऑफिस गाड़ी कार कहीं भी लगा सकते हो. नजर बुरी बाधा का जास्त नाही बघा. चले मित्रांनो, आमचं बाबा कालभैरवांचं दर्शन पण झालं आहे. नेक्स्ट अर्धा तासात दर्शन झालं. सकाळी 7 वाजता निघालो होतो. 7:30 झाले. हां 7:30 झाले. 7 वाजता आम्ही लाईनीत उभं होतो. 7:15 आणि झालं आमचं दर्शन लगेच अर्धा तासामध्ये. तर आता तर काही कामं नाही आहे. प्लॅनमध्ये चेंज झालं आहे की कालचं आमचं रिझर्वेशन होतं ते कॅन्सल. आज संध्याकाळी होतं रिझर्वेशन, ते झालं कॅन्सल. वेटिंगला होतं. अर्जंटमध्ये थोडंफार जुगाड करून दादाने तिकीट काढलं. 1:45ची गाडी आहे आता सकाळी. आपल्याकडे आहे बराच टाईम सध्या. आता बघू काहीतरी थोडंफार इथं फिरून घेऊ, टाईमपास करू आणि मग त्याच्यानंतर जाऊ. मग चलो बाबा भेटूया. तर मित्रांनो, आम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये आलो नाश्ता करायला सकाळचं. पहिले तर दर्शन करून घेतलं आम्ही बाबांचं आणि त्याच्यानंतर आता आलो नाश्ता करायला. काय नंतर घेतो तिच्या एकटीमुळे आम्ही थांबून बसलो आहे. तिला खायचं होतं मावा कुल्फी, काय रबडी आणि मावा बाटी काहीतरी प्रकार होता. काय नाही, मावा बाटीमध्ये गुलाबजामुन होते, मावा गुलाबजामुन होते आणि एक रबडी मागवली. आमचं झालं सगळ्यांचं खाऊन. तिच्यामुळे आम्ही थांबलो आहे. सर्वांचा नाश्ता झाला. पोट पॅक एकदम. हॉटेलचं नाव काय? हॉटेल न्यू श्रीजी रेस्टॉरंट म्हणून आहे. मस्त आहे. टेस्ट वगैरे आहे, चांगली आहे. गर्दी पण आहे बऱ्यापैकी. तो जेव्हा कधी तुम्ही येणार चप्पल लटकवली बघ गाडी तेव्हा त्याची का पोराची काय. नाश्ता वगैरे करून आम्ही आता इथे ऋणमुक्तेश्वर महादेव म्हणून फेमस आहे. फेमस म्हणजे खूप प्राचीन मंदिरच आहे. रामाचं मंदिर आहे, टेकडी डोंगरावर ऋणमुक्तेश्वर महादेव. हे आहे ऋणमुक्तेश्वर महादेव. जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोन घेतलं असेल, तुमच्यावर कुठलंही ऋण असेल, तर ते महादेवाचं दर्शनाने तुम्ही त्या ऋणामधून मुक्त होऊन जाणार. हां, आमच्यावर एक कर्ज आहे, तर ते कर्ज फेडण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. जाइए 1.25 किलो दाल में 2 ऋषिकेश्वर महादेव के प्राचीन मंदिर में। 250 रुपये दाल।
किती किलो डाळ बोलला तो? 1.25 किलो. 1.25 किलो डाळ आणि आय थिंक एक नारळ आहे. ते देवाला चढवलं की म्हणे तुमचं ऋणामधून मुक्त होतं. आता हे जे ऋण आहेत ते कार्मिक ऋण म्हणतात ना, तशा टाईप ऋण आहेत. नाही तर तुम्ही घराचे हप्ते फेडायला इकडे येणार. इथे सगळं काय माहिती दिलेली आहे ती एकदा वाचून घ्या तुम्ही. दर्शन झालं. श्री गणेशाय नमः. इथे वीरभद्र प्रभू, इथे आहेत हनुमान. झालं आमचं दर्शन मुक्तेश्वर महादेवांचं. आता इथून चाललो आम्ही. थोडा वेळ आम्ही नदी किनारे बसलो होतो तिथे खाली घाटवर. मस्त छान आहे, हवा वगैरे येते, शांत आहे. आता इथून बघू, आता इथून कुठं पुढे जायचं. आता गाडीवाला कुठे नेतो आपल्याला. चारा आणलाय त्यांनी, इकडं चारा कापणार आणि इकडं बैलांना देणार, गाईंना देणार. चला मित्रांनो, परतीचा प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता इथून ऑटो पकडून डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाऊ. आणि रेल्वे स्टेशन आपल्या रेल्वे 1:15ची. तोपर्यंत स्टेशनवर टाईमपास करू. इकडून येत आहे, तोपर्यंत स्टेशनवर थोडा वेळ टाईमपास करू. जय माता. गाडीला यायला अजून 2 तास आहेत, 2-2.5 तास. आम्ही थांबलो आहे बाहेर वेटिंग रूममध्ये. लेडीजला बसून गेले, आमचं जेंट्सला वेटिंगमध्ये खूप गर्दी आहे. तर 2 तास स्टेशनवर काहीतरी टाईमपास करू आणि मग मी स्टेशनवर टाईमपास करतोय, कारण गाडीला यायला अजून बराच वेळ आहे. 7 नंबरला येईल म्हणतो ना आपली गाडी. गाडी 7 नंबरला येईल, आम्ही 1 नंबरला आहे. आता असंच रेखी करत फिरतोय टाईमपास करत. हा पत्थर कोळसा कोणता? एवढा टाईम लागतो खाली यायला? सिलेंडर पुसून देईल माणूस. इथं माहिती दिली, इथून माहिती. स्टेशन सन 1876 चालू झालं आहे स्टेशन. महाकालेश्वर मंदिर आहे. सिंहस्थ मेळा लागतो दर 12 वर्षांनी. यावेळेस 2028 आणि बाकी मग पर्यटन स्थळं इथं आहेत फिरण्यासारखे, जे आम्ही काल केलेत बरेचपैकी. आणि फायनली 1 तास लेट करून आमची ट्रेन आली होती. मित्रांनो, ही गाडी स्पेशल ट्रेन होती, इंदोर ते खडकी. आणि मित्रांनो, आमचा उज्जैनचा प्रवास इथेच संपतो. आम्ही उज्जैनला बाय केला आणि सुमारे 6:30-7च्या दरम्यान आम्ही वडोदरा स्टेशनवर येऊन पोहोचलो होतो. तर मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही स्पेशल ट्रेनने प्रवास करणार तेव्हा एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवून चालायचं की ही गाडी तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनवर कधीच टायमावर सोडणार नाही. आमच्याही मनात भीती होतीच की आमची गाडी लेट होऊन फार तर 1 ते 1.5 तास लेट चालेल. आणि तसंच झालं. आमची गाडी 1.5 तास लेट झाली होती. हिचा टायमिंग होता कल्याणला 11:30 ते 12च्या दरम्यानचा, पण आम्हाला उतरलो येणे 1:30 वाजता, जो की ठीकठाक टाईम लेट होता. एवढा लेट तर चालतच. उज्जैनच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आमचा हा प्रवास इथेच संपतो. यापुढे अजून इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहेत मित्रांनो. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्हाला नेक्स्ट उज्जैन ट्रिप प्लॅन करायची आहे. या 2 दिवसाच्या उज्जैन ट्रिपमध्ये आम्हाला किती एक्सपेन्स आला हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये एक्सपेन्स टाईप करा. मी तुम्हाला लवकरच एक शॉर्ट व्हिडिओ त्यावर बनवून देईल, ज्याच्यामध्ये आम्ही एका दिवसात किती ठिकाणी फिरलो हे तुम्हाला सांगतो. थँक्यू मित्रांनो, उज्जैन सिरीजला एवढं प्रेम देण्यासाठी आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी. भेटूया अजून इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.